आज आलोय मिरज गावला. दादांचा कॉल आला होता की त्यांचं लवकरच क्रांती बेकर्स आणि क्रांती व्हेज हॉटेलचं काम आता चालू आहे, त्याचं ओपनिंग करायचं आहे. सो त्याचं आता काही 50% काम आता सिव्हिल वर्क सगळं कंप्लीट झालेलं आहे. सो त्याच रिगार्डिंग आम्ही त्यांना भेटायला आलो होतो. त्यांनी वन डे कन्सल्टन्सी घेतली होती आपली. सो जाऊन सगळ्या गोष्टी बघितल्या, काउंटर प्लेसमेंट, त्याच्यानंतर टेबल सेटिंग अरेंजमेंट, किचन लेआउटच्या दिशा, कुठं काय असलं पाहिजे, मोहरी तंदूरपासून सगळे बारीक बारीक गोष्टी, त्यांचे जे बेकरी आहे तर त्या रिलेटेडचे केकचे काउंटर्स वगैरे कुठं बसले पाहिजे, त्याचा सिटिंग एरिया कसा असला पाहिजे, कॅफे रिलेटेड आजूबाजूला 1-2 कॉलेजेस आहे, सो त्यांना कॅफेटेरिया एका साईडला कसा प्लॅनअप करता येईल हे सगळं आम्ही त्यांना सगळं तिथं प्लॅनिंग करून दिलं. त्याचबरोबर एका साईडला एका पोर्शनला त्यांच्याकडं बड्डेसाठी हॉल पण अवेलेबल होता. सो त्या रिलेटेड सुद्धा त्यांना प्लॅन करून दिलं की तो हॉल मल्टीपर्पज वेने आपल्याला कसा युटिलाइज करता येईल. त्यानंतर जवळच आमचं जे बॅचला एक स्टुडंट होते अक्षय जाधव यांचं पंचरत्न हॉटेल मागच्या काही महिन्यांपूर्वी चालू झालं होतं, पण आपलं त्या साईडला जाणं न झाल्यामुळं तिकडे व्हिजिट करायची राहून गेली होती. सो आज मग यांनाही बरोबर घेतलं आणि तिथं गेलो. कसे मराठी माणूस मराठी माणसाला मदत करतोय या भावनेने आपण जर राहिलं तर हॉटेल इंडस्ट्रीमध्ये चांगलं काहीतरी घडवून येईन याच्यातून. सो त्याचमुळं मग त्यांच्या दोघांची ओळख घालून दिली, त्यांच्याकडे मस्त जेवण वगैरे केलं. अक्षयने खूप चांगलं केलंय. 10-15 दिवस आपल्याकडे बॅचला होतो तो काही 5-6 महिन्यांपूर्वी, आणि मस्त काही सगळा सेटअप केलाय. चालतंय, भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.